हो, नमस्कार वाणी साहेब. विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा 25-33 या कालावधीसाठी संचालक मंडळाचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी 28 फॉर्म हे विकत घेतलेले आहेत, जेणेकरून आमचं पॅनल हे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि तो प्रोग्राम येण्याप्रमाणे आहे. हे बघा, आजपासून 10/2/2025 पासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे आणि 14/2/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची ही वेळ आहे आणि तारीख आहे 14 तारखेपर्यंत. म्हणजे 5 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला ह्याच कार्यालयामध्ये इथं कारखान्यावरतीच 11 वाजल्याच्या नंतर छाननी आहे आणि 18/2/2025ला चिन्ह वाटप आहे. तसंच जी निवडणूक प्रक्रिया आहे 18 ते 4 या दरम्यान माघारीची प्रक्रिया आहे. 4/3/2025 पर्यंत ही माघारी आहे आणि 5/3/2025 पासून 5/3/2025 सकाळी 11 वाजल्यापासून हे निवडणूकचं तुमचं प्रोग्राम जाहीर होईल. तर 15 तारखेला ही त्या ठिकाणी मतदान आहे आणि 16 तारखेला ही मतमोजणी आहे. आणि मतमोजणीचं जे ठिकाण आहे हे 15 तारखेला जाहीर केलं जाईल. कुठल्या ठिकाणी मतमोजणी होईल हे 15 तारखेला जाहीर केलं जाईल. येण्याप्रमाणे हा प्रोग्राम आहे. उमेदवारांची पात्रता काय? आता उमेदवारांच्या पात्रतेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर उमेदवारांनी या ठिकाणी जो आपण फॉर्म घेतलेला आहे विहीन नमुन्यातील हा फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर अनामत रक्कम ही 1,000 रुपये जे ऊस उत्पादक आहे सर्वसाधारण त्यांच्यासाठी 1,000 रुपये आहे आणि जे याच्यातले आहेत कॅटेगरी त्यांच्यासाठी मला वाटतं 500 रुपये 300 रुपये आहे. त्याचप्रमाणे इथं अनर्हता प्रतिज्ञापत्र म्हणजे याच्यामध्ये जे आहे प्रतिज्ञापत्र म्हटलेलं आहे हे याच्यामध्ये भरून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या पत्त्यावर राहतो त्या पत्त्याचा या ठिकाणी पुरावा म्हणून आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचा रहिवासी दाखला असेल किंवा तुमचं रेशनिंग कार्ड असेल हा पुरावा म्हणून द्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट मी वेळोवेळी सांगत असतो की तो कुठल्याही संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे. उदाहरणार्थ विकास सोसायटी आणि कारखाना ह्या 2 संस्थेचा तो थकबाकीदार नसला पाहिजे. पतसंस्थांचा असेल तर? आता पतसंस्थांचा असेल तर त्या बाबतीमध्ये निवडणूक अधिकारी जे आहेत ते निर्णय घेतील, कारण त्याला चॅलेंज करता येऊ शकतं असं माझा एक समज आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरताना आपला फॉर्म बाद होणार नाही यासाठी लगतची 3 वर्ष म्हणजे सन 2021-22, सन 22-23 आणि सन 2023-24 यासाठी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला उमेदवार हवा आहे. 24-25 नाही का? 24-25 नाही, 24 चालू घडीत हंगाम येतो तो, त्याच्यामुळं 24-25 नाही आहे. त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला, उदाहरणार्थ आपल्याकडे SC NT OBC हे जे आहेत यांना जर सक्षम प्राधिकारी जो आहेत अधिकारी त्यांनी जो दिलेला दाखला आहे त्या दाखल्याची या ठिकाणी झेरॉक्स आपण जोडून द्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे आपण आपलं बँकेचं पासबुक इथं या ठिकाणी नवीन म्हटलेलं आहे, पण मी आता चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की तुमचं ज्या बँकेशी निगडीत खातं असेल त्या बँकेची पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी जोडून द्यायची आहे. येण्याप्रमाणे ही कागदपत्र लागतात. आणि खरं तर मी आव्हान करतो की ऊस उत्पादक जे लगतची 3 वर्ष ऊस घातलेलं आहे अशा सभासदांनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये भाग घ्यावा, जेणेकरून आपल्या हक्कावरती आपल्याला भांडता येईल. असं मी एक शेतकरी या नात्याने, कारखान्याचा सभासद या नात्याने
ऊस उत्पादक सभासदांना आव्हान करतो. फॉर्म भरणाऱ्यांना जे सूचक एक अनुमोदक लागतो त्याची पात्रता काय? याच्यामध्ये सूचक अनुमोदक असं काही म्हटलेलं नाहीये आणि त्याची पात्रता तो कारखान्याचा सभासद असावा आणि त्याच गटातला सूचक अनुमोदक असावा बाकीदार असेल तर आणि तो कारखान्याचा थकबाकीदार नसावा. सूचक अनुमोदक कारखान्याचा सोसायटीचा असेल तर सोसायटीचा सुद्धा थकबाकीदार नसावा. कारण याच्यामध्ये त्यांनी जसं म्हणायला पाहिजे होतं, ज्याप्रमाणे उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या जी कागदपत्र दिली आहेत त्या बाबतीमध्ये सूचक अनुमोदकाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी ते तसं नमूद करायला हवं होतं. परंतु निवडणूक अधिकारी यांनी ते निदर्शनास आलं नसेल किंवा काय असेल त्यांनी ते नमूद केलेलं नाही. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की जे सूचक अनुमोदक आहेत ते सोसायटी असेल कारखाना असेल याचे थकबाकीदार नसावेत. एक व्यक्ती किती लोकांना सूचक आणि अनुमोदक असू शकतो? सूचक जो होतो तो एकाच व्यक्तीला सूचक असू शकतो, पण जो अनुमोदक होतो तो दुसऱ्या व्यक्तीला सूचक होऊ शकतो. एखादा उमेदवार दुसऱ्याला सूचक होऊ शकतो का? उमेदवार हा दुसऱ्याला सूचक होऊ शकत नाही, कारण तो स्वतः उमेदवार असतो, तो दुसऱ्याचं नाव सुचवू शकत नाही. आता जे आपले 5 गट आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही संचालक आहेत म्हणजे आर्थिक दुर्बल महिला ST NT तर त्यांची कॅटेगरी काय? त्यांना काय निकष आहे? त्या कॅटेगरीवाले जे उमेदवार आहेत SC असेल NT असेल OBC असेल महिला असेल त्या 5ही गटामधून कुठूनही त्यांना फॉर्म भरता येतो आणि त्यांना ऊस उत्पादक असल्याबाबतचा कुठलाही निकष नाही आहे. निकष फक्त जे कॅटेगरीतले 3 SC NT आणि OBC सर्वसाधारणसाठी फक्त हे निकष आहे. हे सर्वसाधारणसाठी निकष आहेत.